गेल्या 3 दिवसांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह थैमान घातले आहे. अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. भुसावळ तालुक्यातील खडका गावातील शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेला कांदा पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांदा सडण्याच्या मार्गावर असून कांद्याला वास येत आहे. हातातोंडाशी आलेला घास देवाने हिरावून घेतला आहे. हा कांदा घेण्यासाठी व्यापारीसुद्धा येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तरी देखील लोकप्रतिनिधी, तलाठी किंवा तहसीलदार यांना पाहणी करण्यासाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी मात्र गावात मत मागण्यासाठी दारोदारी फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराख, भुसावळ. आणि जेवण झाल्यावर खांद्याला बसवणार. माझ्या मत आहे की तुम्ही पुढे उपाळी घ्या. पाणी पडल्यावर मग काय सांगे राहिली आहे मी शेता खांडल्या काय ना मिशाबे खांडू म्हणजे का मिशाने खांडा का नौका द्यायचा मी शेजा राहणार कमवायला ना 300 रुपये रोज 10 वाजेशी घरी. आता कमवायचं दुसरीकडे. हे पाणी पडल्यावर कांद्याची परिस्थिती बेचैन झाली. पाणी पडल्यामुळे आमचं फार नुकसान होत आहे. कांद्याची सळपड सुरू होऊन गेली. काय सांगणार हो, शेतामध्ये पाऊस पडला आहे, नुकसान झालं आहे. हा जो कांदा लागवड केलेला आहे, कांद्याला जो 4 महिन्याचा जो खर्च झालेला आहे तो निघेनासा झालेला आहे. आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे, एक गेली की दुसरी परिस्थिती निर्माण होते आहे. कांद्याला खर्च झाला असून हा पैसा मिळेल की ना मिळेल याच्यामध्ये शेतकरी संभ्रमात पडला आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वाऱ्यांमध्ये फिरत आहे. कोणी शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. कपाशी असो, कांदा असो, हेच परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला सड लागलेली आहे आणि व्यापारीसुद्धा या कांद्याला घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी वगैरे येऊन नुकसान भरपाई म्हणजे आले होते का पाणी करायला? नाही. लोकप्रतिनिधी फक्त गावामध्येच फिरत आहे. म्हणजे त्यांना ते निवडणुकीमध्ये लागलेले आहे. आणि शेतकऱ्याकडे कोणी ना तलाठी आले तयार, ना कोणी सर्कल आले तयार आहे. काय मागणी काय आपली? आमची मागणी एकच आहे की बुवा हा जो कांदा जो आहे हा जर एक्सपोर्ट जर केला तर जो बी त्याला थोडासा मिळणारा जो भाव आहे तो शेतकऱ्याच्या पदरात पडेल. काय नाव आहे आपलं? हो दादा, मी खडक्याचे विजया विनोद भारंबे आहे. आमची शेती आहे, ही स्वतःची घरची शेती आहे. आम्ही त्याच्यामध्ये कांदा लावलेला आहे. पण त्या कांद्याची आम्हाला 3 दिवस झाले अवकाळी मुसळधार पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि निवडणूक चालू असल्या कारणाने लोकप्रतिनिधी वगैरे कोणीच येऊन आमची चौकशी करायला तयार नाही आहे. व्यापाऱ्यांना आम्ही बोलवतो आहे तर व्यापारीसुद्धा माल बघायला येत नाही आहे. अशा वेळेस आम्ही शेतकरी लोकांनी काय करायचं आता? मग आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे दादा. आम्ही याला भरपूर खर्च लावून टाकलेला आहे. लागवड महाग झाली, निंदणं, टुपणं, मटेरियल महाग झालं. आम्ही ते सर्व करून टाकलेलं आहे. आणि आता जेव्हा आमचा आयता तोंडी घास आला तेव्हा देवाने असं आमच्यावर गदा आणून टाकलेली आहे. मग आमची मागणी अशी आहे आता की दादा आम्हाला काहीतरी सरकारकडून वरतून नुकसान भरपाई देण्यात यावी, ही आमची आशा आहे. याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं जरा.